नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगलं. सेवेकर म्हणतात, मामा तुम्ही जेवून घ्या आता. वामन मामासनी ताट घेऊन येतो. मामा म्हणतात, वामन तू खाली बस. मामा वामनला घास चारवू लागतात. ते पाहून वामनच्या डोळ्यातून पाणी येतं. इकडे मामा म्हणतात, वामन तुझ्या डोक्यावरचं छत्र हरवलं, पण तुझ्या आईबापाचं कर्म तुझ्या उपयोगाला आली. ह्यामुळं तुला कशाचीच कमी पडणार नाही, हा शब्द आहे माझा. पुढे मामा म्हणतात, वामन आवरलं का रे तुझं? वामन म्हणू लागतो, होय मामा, तरी इथली थोडी सेवा करतो मी. एकदा तिकडे गेलं तर मला इकडे यायला लवकर मिळणार नाही. मामा म्हणतात, अरे बाबा तुला हितनं गेल्यावर तुला सेवाच करायची आहे देशाची. पुढे आपण पाहतो गावकरी सर्व तळावर येतात. मामा म्हणतात, काय रावसाहेब आज इकडे तळावर आलात? रावसाहेब सांगू लागतात, होय मामा, काल वामन भेटला होता, त्यानं सर्व आम्हाला सांगितलं, म्हणून म्हटलं आपण बी जाऊ तळावर आणि मामासनी भेटावं. मामा म्हणतात, बरं केलं, बसून घ्या समधी. श्यामची आई म्हणू लागते, मामा वामनचा दाखला पाहिजे होता, पण मास्तर तर गावी नाहीत, आता कसं व्हायचं? वामन म्हणतो, मामाने दाखला आधीच घेतले मास्टराकडून. रावसाहेब म्हणतात, मामा तुम्ही वामनचं कल्याण केलं बघा, देवच आहेत तुम्ही. गणू म्हणू लागतो, अहो मामाने एकदा ठरवलं तर त्या माणसाचं आयुष्यच बदलून जातं बघा. रावसाहेब म्हणतात, होय की, आता वामन मिलिटरीत गेला, अजून काय पाहिजे? श्यामची आई म्हणते, होय मामा, तुम्ही जेव्हापासून श्यामच्या डोक्यावर हात ठेवून त्याला सांगितलं तेव्हापासून तो बी बदलला आहे बघा. मामा म्हणतात, कसं आहे, कोणत्या बी फळाची अपेक्षा न ठेवता काम करायला पाहिजे माणसाने. अरे कसा आहे, तो जगाचा मालक बघतो आहे ना व समद, आणि येळ आली की ज्याचं त्याचं वाटाचं त्याचं देऊन टाकतो की तो. पुढे मामा म्हणू लागतात, वामन तो आता हिथून निघ, नाहीतर तुला हिथंच वेळ व्हायचं बघ. आता मी काय तुला सोडायला येत नाही बाबा. आता ह्या पुढं तुझं कर्म तुझ्या हातात आहे बघ. तू कसा वागतो, कसा राहतो, कसा बोलतो, हे सगळं तुझ्या हातात आहे. मला जेवढं करायचं होतं तुझ्यासाठी मी तेवढं केलं आहे बघ. गणू म्हणतो, खरं आहे मामा, वामनचं आईबाप गेलं, पण तुम्ही त्याला कसली बी कमी नाही पडू दिलं बघा. रावसाहेब म्हणतात, वामन तू गेलास तर आमासनी विसरू नकोस बघ. श्याम म्हणतो, वामन तू लागलीच लवकर ये, आपण खेळायला जाऊ परत. वामन आता कोल्हापूरला निघून जातो. पुढे तो ट्रेन पाहतो व धावू लागतो. वामन त्याचा दाखला मिलिटरी ऑफिसरला देतो. मिलिटरी ऑफिसर म्हणतो, इतका लवकर तुला दाखला मिळाला कसा? आणि हे बघ वामन, उद्यापासून तुझं ट्रेनिंग चालू होईल आणि तुला निमुळतीचं पत्र मिळेल. त्यात तुझं पगार किती त्यात सगळं लिहिलेलं असेल. पण वामन मला एक समजलं नाही, तुला इतक्या लवकर दाखला मिळाला कसा? वामन म्हणतो, ते समज बाळूमामाची कृपा आहे बघा. वामनला त्या ऑफिसरमध्ये बाळूमामा दिसू लागतात. वामन म्हणतो, मामा तुम्ही इथे? ऑफिसर म्हणतो, अरे मामा नाही, मी ऑफिसर आहे. ऑफिसर म्हणू लागतो, आता मी तुला सांगितलेलं सगळं ध्यानात आहे ना, तर लवकर तयारीला लाग, सीमेवर जायचं आहे ना तुला. पुढे आपण पाहतो तळावर एक जण धावत धावत येतो व एक हांडाभर पाणी पिऊ लागतो. मामा त्याला म्हणतात, गप गोमानं तुला तळावर यायला होत नाही का रे? तो म्हणतो, मामा काय झालं? मामा म्हणतात, परत मलाच विचारतो रे काय झालं म्हणून. तो म्हणू लागतो, चालत चालत खूप ताण लागली होती मामा. मामा म्हणतात, कोण होती ती माणसं मागं लागलेली? माणूस म्हणतो, कुठं कोण? मामा म्हणतात, हे बघ खोटं बोलू नकोस. अरे म्या त्यांची दिशाभूल केली म्हणून वाचला तू, नाहीतर तुझं काय झालं असतं म्या तुला सांगायची गरज नाही. तो म्हणतो, म्हणजे ती गावगुंड इथंपर्यंत आली होती का? मामा म्हणतात, बरं ती गावगुंड आणि तू कोण? आणि आता तू काय केलंस ते तू सांगतोयस का मी सांगू? तो म्हणतो, खरं सांगतोय मामा, मी काही नाही केलेलं. उलट तीच लोक मला हातात कुऱ्हाड घेऊन मारायला आली होती. मामा म्हणतात, हे खोळ्या, त्यासनी का खूळ लागले का तुला उगाच माराय? किती पैकं घेतलं होतं रे त्यांचं आणि कशाला घेतलं होतंस? तो म्हणतो, नाही पैकं नाही घेतलं, माझंच होतं त्यांच्याकडं. मामा म्हणतात, तू नाही घेत ना, तुला जिथं जायचं आहे तिकडे जा, पण माझ्या तळावर थांबू नकोस. तसे बोलताच तो सांगू लागतो, मामा 300 रुपये घेतले होते मी त्यांचे. मग माघारी का नाही दिलंस त्यासनी?
तो म्हणतो खर्च झाले मामा. मामा म्हणतात खर्च झालं की मोकळं कामासाठी उडवून टाकलं पैकं. अरे लोकांचं पैकं मागायला आली तर द्यायचं नाही, त्यांच्यावर दमदाटकी करतो होय र. अरे दादू किती वेळा समजून सांगायचं रे तुला, आणि ह्या लोकांपासून किती वेळा वाचवायचं तुला. दादू म्हणतो यामुळं नाही व्हायचं मामा. मामा म्हणतात हां, समजा आयुष्य निघत गेलं तर तू नाही सुधारायचा बघ. तो म्हणतो यामुळं नाही होणार मामा. मामा म्हणतात बरं, ते लोकांनी समजलं तू इथं आहे म्हणून ते परत इथे आले तर काय करायचं. गणू म्हणू लागतो मामा खूप दिवसांनी दादू तळावर आला आहे, त्याला माफ करा की. मामा म्हणतात बरं ठीक आहे, पण ती माणसं काय तळावर आली तर तुझं तू बघून घे, मी काय मध्ये पडणार नाही. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.